हॅलो एव्हरीवन, आता आम्ही आलोय घाटावर. मला आता मी आमचा घाट दाखवते. ते सगळे त्यांनी माझ्या ब्लॉग मध्ये बघायला लागले ते पुरी सगळ्या. त्यांचं फोटो सेशन ऐका की, त्यांचं फोटो सेशन राहिला बाजूला, माझ्या ब्लॉग मध्ये बघायला लागले ती. वा वा वा, भारी आहे भारी आहे. चला तुम्हाला सगळ्यांना मी घाट दाखवतो. मस्त मस्त आमचा कृष्णा घाट. हे बघा मित्रांनो, कशी भारी आहे ना. इथून एंट्री आहे बघा, इकडून एंट्री ऍक्च्युली. एंट्री दाखवतो मला. तिथून एंट्री अशी सरळ अशी शिकून असं मस्त आहे ना. बघा लॉन आहे बघा, गार्डन. आता कट केले सगळे, गवत वगैरे कट करून टाकले. मध्यंतरी खूप साप येत होते इथं, त्यामुळे आता जास्त मोठं करू देत नाहीत. हे बघा पक्ष्यांचा चिचवाट. वटवागळ आहेत सगळी, वटवागळं. आता मला दिसायची नाही ती वटवागळं, सगळी उलटी उलटी आहे ती. बघा टांगली सगळी, सगळ्या झाडा गच्च भरलेत, गच्च. गच्च भरले. एकही झाड असं शिल्लक नसतं की त्याच्या वटवागळं नाही येत. खूप किलबिल किलबिल ऐकू येते तुम्हाला. आम्ही सुट्टीच्या दिवशी नाही आलेलो. आज आहे फ्रायडे, म्हणजे शुक्रवार आहे आज. आज एवढी सुट्टी नसते, त्याच्यामुळे गर्दी नाही तर बसायला जागा नसते. किती सुंदर आहे बघा व्ह्यू. व्ह्यू किती सुंदर दिसते बघा. इथं आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. हाय किती सुंदर. चल हे समोरून ए मेरा दिल कहे ना 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 हम तो हैं ना 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 ला 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 ला. वाव कसलं सुंदर दिसतंय ना. बघा की झाड, हिरवे झाड. वा 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 वा. ये नजारा बस हमारे यहाँ दिख सकता है आपको, रमेश बाबू. ये बस नजारा आपको कराड़ में ही देखने को मिल सकता है और कहीं नहीं. देखिए वाह, काय कराड आहे. वाह वाह, एक ना भारी आहे यार. एकदम मस्त व्ह्यू आहे बघा व्ह्यूचा. वाह वाह वाह, क्या नजारा है जी. किती घोंगाट, किती असं आहे की ना, असं म्हणजे किलबिल 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 पक्ष्यांची किलबिल. सायंकाळ झाले, 7 वाजले असते, 7:30 वाजले असते. किती सुंदर नजारा आहे. सगळी माणसं बसले. आता संकष्टी आहे त्याच्यामुळे बघा की किती लोक जमले. तितके छान वाटते ना. वाव मस्तच, खूप छान व्ह्यू आहे बघा. इतकं सुंदर, किती शांत आणि किती मस्त वाटते इथं. बघा नदी, कृष्णा नदी आमची. किती सुंदर नजारा आहे, किती सुंदर व्ह्यू आहे बघा. इथं मंदिर आहे, इथं इथं व्ह्यू आहे बघा. कृष्णा नदी आहे, कृष्णा नदी. किती खूपसूरत, किती सुंदर. काही लाईव्ह स्ट्रीम मध्ये मुळे की नाही हिंदी पण बाहेर येते, मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण, तिन्ही पण भाषा बाहेर येते. काय बघा किती सुंदर, लय भारी दिसते बघा. सुंदर आहे ना बघा. असा नजारा कुठे आहे का? फक्त फक्त कराड, वनली कराड. वाव यार, खरंच आपल्याला आशीर्वाद आहे दे बाप्पाचा, म्हणून इतके सुंदर व्ह्यूज बघायला नशीब आहे. नशीब लागतं, नशीब. त्यात आम्ही खूप नशीबवान आहेत. मजा करते हा. सगळी असणार असं नाही म्हणत मी. सगळेच आपापल्या लाईफ मध्ये खुश राहा.
आनंदित राहा. मस्त मस्त. तर मी निघाले इकडे. इथून मस्त बसायचं आणि नदीकडे बघत बसायचं. किती छान आहे बघा. आणि वरती पक्ष्यांचा आवाज किती सुंदर आहे बघा. सगळी बसलेत बाहेर, बेंचवर बसलेत. इथं गवत काढली सगळी, मोठी मोठी होती इथं. साप भरपूर निघत होते मध्यंतरी. बघा किती सुंदर नजारा. या कधीतरी करायला आमच्या भेट द्या सर्वांनी. चला की का बसले निवांत बघू. मी फिरून आली, निवांत बसले. अजून फिरायचं लय कंटाळा करतात माणसांना का नाही अजिबात. चल काय चाल, भूक नाही लागलेली. ब्लॉग मी बनवते. तुम्हाला कशी काय भूक लागली बघा. बघा इथं लहान मुलांचं शिक्षण. चढायचं, उतरायचं, खाली जायचं, वर यायचं, घसरगुंडी, झोका, हे बघा. डोसा नाही म्हणते, डोसा कुठं म्हणली. हा बघा बघा कसा आहे, भारी भारी आहे. मी लहान होती ना तेव्हा यायची, अजून पण येते खरं, पण लहान असते की इथे या सेक्शनला असायची सारखी. मी या सेक्शनला असायची. आम्ही भावंड, आमची भांडणं असायची झोक्यासाठी. हो लय झोक्यासाठी भांडणं करायची. बघा आता लाईटला लागलं, कसलं बार दिसतंय का बाया बाया, लय बार दिसतंय. सगळ्यांनी लवकर लवकर माझे ब्लॉग बनवून बघत जा. मी तुम्हाला इरिटेट जास्त करत नाही. हा किती छान दिसते बघा. मी आहे की यातच, मी बोलते म्हणजे माझा आवाज आहे यात. मी दिसते का बघू थांबा. लाईट भूत मैं भूत मंजुलिका. सगळी मंजुलिका इथली ब्लॉग होते का, येडी विधी झाल्या का काय काय म्हणाले. भारी दिसते होय. बघा की किती छान आहे, मस्त दिसते ना. बघा वेळात वेळ काढा, आवर्जून सगळ्यांनी कराडला व्हिजिट द्या. स्पेशली घाटावर संध्याकाळी या. संध्याकाळी किती वाजता येणार, रात्रीचं लय यायचं नाही, बंद होऊन जातं. नाही तर पद्मशीला यात्रीच किती 6-7 सूर्य मावळला गे 6:30ला 6-6:30. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे कसं मोठा दिवस होत असते. त्याच्यामुळे या भरपूर एन्जॉय करा. बघा माझ्या मागे कसा व्ह्यू दिसते, किती भारी दिसते व्ह्यू. बघा बरं दिसते का नाही, कैसे दिसत आहे रमेश बाबू, आपको अच्छा लगा कि नहीं. मेरे ब्लॉग देख के सब पागल हो जाएंगे. मेरे ब्लॉग अच्छे होते हैं. बघा कसं दिसते, भारी दिसते ना माग बघा. किलबिल 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 पक्ष्यांची किलबिल 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 किल. कैसे है देखो नजारे. वाह गर 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 पिरो. चला आता खूप भूक लागली बाबानो, आता खाऊन येते बघा. लय भूक लागली मला. चला आता मस्त मस्त आयटम तुम्हाला दाखवते काय काय खायचं ते. हा मिस्टर कुठं गेले माझे, हरवलं का काय. रमेश बाबू यहाँ पे क्या कर रहे हो. रमेश बाबू धप्पा. बघा मला सोडून खायचं चाललंय. हे बघा असं असतंय. मी ब्लॉग बनवायच्या ना इथं सुरू केलं, संपवलं पण. बघू आता खाते बघा. रमेश बाबू कुछ नहीं बोल सकते क्योंकि मेरा ब्लॉग चालू है. रगडापुरी आहे, तिकड बनवा बरं का दादा. हा तिकड आवडते आपल्याला, गोड नाही आवडत. हा गोड घाला की, गोड बीड काय असतं ते घाला, फक्त तिकड जरा जास्त घाला. बघा तुम्हाला बघूनच कसं भारी लागते. ह्याला म्हणायचं रगडापुरी है ना. हो ब्लॉग बनवते तोपर्यंत सुरू केला काय ना खायचं. तुझं काय संपन्न झालंय, संपते की. छोटे छोटे ब्लॉग बनवते मी. वा तोंडाला पाणी सुटलं देवा, कधी भेटायचं. मलाच उशीर का होतो कुणास ठाऊक.
सगळ्या गावच्या मागं मी असते. हो, पंक्तीत गेली तरी उशीर, गाड्यावर आली तरी उशीर, हॉटेलवर जेवायला गेली तरी उशीर. आला आला. थँक्यू. चला या खेळायला सगळी. हो नाही सांडलं की अजून आहे की. नाही सांडलं माझं घेऊन का रे, माझं घेतलंच का. औरट बाबा घेतलं माझं. चला मित्रांनो लवकर खाऊन घेते, तुम्ही पण या सगळी खायला. ठेवत नाही पण करते आम्ही. वाव किती छान दिसते बघा, रगडापुरी भारी दिसते ना. खरंच लई भारी असते इथं. या लवकर सगळ्यांनी वेळात वेळ काढा आणि आवर्जून वेळ काढून कराडला या घाटावरती, बरं का. चला भाजी आली बघा, आमचा डोसा चालू आहे. संडेला खूप गर्दी असते. आता उन्हाळ्यात सुट्टी बघा, सुट्टीत खूप गर्दी असते. दोन डोसा लेलो भाई. कुठून घ्यायला पाहिजे होता. नाही आहे ते नाव सगळ्यांचं. वाव आम्ही कुठं खाल्लं, ओम साई मध्ये खाल्लं. जय साई मध्ये खाल्लो आम्ही. लय भारी होतं, खट्टा मिठा तिखा. आई बापरे, मी तर अजून वरनं पाणी घेतलं. खट्टा मिठा, खट्टाचा घेतला आणि तिखाचा घेतला बाबा. लय भारी होतं. काय खायचं आता. आईस्क्रीमचा फालुदा खाऊया. घ्या की डोसा घ्यायचाय ना. कडक पाहिजे, कडक. माझं तर पोटच गच्च झालं आता. ती रगडापुरीची भारी होती. एवढं मोठं प्लेट मध्ये एकदा खाल्लं की गच्चच होते. मी तर आईस्क्रीम खाणार होते आता. असो चला या खायला, डोसा खायला या सगळे. आता लय गरम आहे बाबा. वाफ येते अजून आहे बाबा. या मंडळी मग सगळ्यांनी आईस्क्रीम खायला. आता डोसा खाऊन झाला आणि काय खाल्लं, रगडापुरी खाऊन झाली, डोसा खाऊन झाला. या सगळ्यांनी आता आईस्क्रीम खायला. परत बोलवलं नाही म्हणून सांगायचं नाही. कंटाळा आलाय आता. ब्लॉग बनवून कंटाळा आलाय आता. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईव्हला लाईक करा. लाईव्ह नाही चालू माझी, सॉरी, लाईव्हची सवय झाली एकदम. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काय करा, कमेंट्स करा आणि इकडे तिकडे करा. लवकर व्हायरल करा मला. मंदा की दुनिया चॅनलचं नाव आहे. पोरांची गंमत वेगळी असते. गाडी आहे का, गाडी आहे का. घोड्यावर बसले गाडी. भारी आहे, पोरांची मज्जा आहे. या मग सगळ्यांनी एकदा तरी घाटावर या, भेट द्या आमच्या कृष्णा घाटला. खूप सुंदर आहे घाट आमचा, बघितला असणार आता ब्लॉग मध्ये. चला बाय बाय, गुड बाय. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय महाराष्ट्र. बाय बाय, गुड बाय.